नमस्कार. आपल्यासोबत आहेत शिवशक्ती, भीमशक्ती महायुतीचे प्रणेते तानसेनभाई ननावरे. सर, आज बुद्ध जयंती आहे, कामगार दिन आहे आणि महाराष्ट्र दिन आहे. या निमित्ताने आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या 2588व्या जयंती दिनानिमित्त मी देशातील तमाम जनतेला शुभेच्छा देतो. आज संपूर्ण जगात भगवान बुद्धाची जन्मदिवस बुद्ध जयंती म्हणून साजरी होत आहे. जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये बौद्ध राष्ट्र आहेत. जगातल्या प्रत्येक बौद्ध राष्ट्रातला बौद्ध माणूस, तो चीन असेल, जापान असेल, हाँगकाँग असेल, सिंगापूर असेल, येथील बौद्ध माणूस आज बुद्धवंदनेला भारताकडे तोंड करून बुद्धवंदना करतो. त्याचं कारण असं आहे की भगवान जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धाचा जन्म भारत देशाकडे झाले. याचाच अर्थ असा आहे की जगात भारताची ओळख भगवान बुद्धाचा देश होण्याची आहे. त्या भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे, महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जात आहे. आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा निर्णय झाला त्यावेळेस एक प्रश्न निर्माण झाला की या महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवसापासून कोणत्या मुहूर्तावर करायची. त्यावेळेस जागतिक कामगार दिन म्हणून ओळखला जाणारा 1 मे रोजी महाराष्ट्राची स्थापना करण्यात यावी असा सर्वानुमते ठराव झाला. आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिवस आणि संपूर्ण जगामध्ये कामगार दिवस म्हणून साजरा होत आहे. आज या देशातला राज्यातला कामगार पुढे दिसत नाही आहे. कामगार चळवळ संपलेली आहे, कामगार हताश आहे, कामगार बेरोजगार झालेला आहे. तरी देखील कामगार दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील आणि जगातल्या सर्व कामगारांना शुभेच्छा देतो, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मुंबई पुणे अंतर कमी करण्यासाठी ज्या मिसिंग लिंक मार्गाचा आज जे पदार्पण झालं, त्या पदार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मी MSRDच्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं, महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन केलं आणि पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी मी पुणे पिंपरी इथे आलो. पुणे पिंपरी येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य, तरुण तडफदार नेते, मातंग समाजाचा उगवता तारा अमित गोरखे यांच्या प्रयत्नातून पिंपरी येथे मातोश्री रमा आई आंबेडकर जीवसृष्टी उद्यानाची त्यांनी भूमिपूजन केलं. त्या पवित्र ठिकाणी जाऊन आलो, तेथील बौद्ध जयंतीमध्ये सामील झालो, तेथील बौद्ध लोकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व कार्यक्रम संपवून आज मी तुम्हाला एका गोष्टीची कल्पना देऊ इच्छितो की सध्या महाराष्ट्रामधच्या राजकारणामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा खूप रंगलेला आहे आणि महाराष्ट्रातील सामाजिक जातीय तणाव वाढण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणातल्या वर्गीकरणाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला, राज्य शासनाला दिला आणि त्याप्रमाणे आपल्या देशात ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेस आणि बिगर BJPचं सरकार आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, इथे आरक्षणाच्या वर्गीकरणाचं धोरण सुरू झालेलं आहे, अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून 16 मार्च 2026 रोजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती, एक सदस्य समिती, 16 मार्चला बदर समितीने आपला अहवाल
शासनाला जाहीर केला. त्यानंतर 10 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण खात्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक शासकीय समिती नेमली. त्या शासकीय समितीने 30 एप्रिलपर्यंत बदल समितीच्या अहवालावर आणि आरक्षणाच्या वर्गीकरणावर, उपवर्गीकरणावर हरकती, मुद्दे, सूचना आणि मते मागवली. आश्चर्याची बाब अशी आहे की ज्या बदल समितीच्या अहवालावर सूचना, मतं मागितली, हरकती मागितल्या, पण तो बदल कमिटीचा अहवाल अजून जगजाहीर झाला नाही. शासनाने तो सर्वत्र केला नाही. जो बदल कमिटीचा अहवाल अजूनही बंद आहे, जो जाहीर न झालेल्या अहवालावर हरकती मागणं, सूचना मागवणं, खरं म्हणजे ही चेष्टा आहे. ही फार मोठी गंभीर बाब आहे. सरकार काहीतरी लप्पी करत आहे अशा प्रकारचा संशय मला येतो. आणि 30 एप्रिल तारखेपर्यंत हरकती मागवल्या. आज 1 तारीख आहे. आज मी पुण्यात येत असताना, सिडनीहून येत असताना प्रवासामध्ये मला निरोप आला की आरक्षणातल्या उपवर्गीकरणाच्या मागणीचे नेतृत्व करणारे आमच्या मातंग समाजाचे नेते कैलास थोरात यांनी महाराष्ट्र शासनावर आरोप केला आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर आरोप केला आहे की बदल समितीचा अहवाल लीक झाला आहे, बदल समितीचा अहवाल फुटला आहे. आणि मग ते सन्मान्य कैलास थोरात आरोप कुणावर करतात? तर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटवर आरोप करतात. आमचे महाराष्ट्राचे संघीय अधिकारी हर्षदीप कांबळे यांच्यावर आरोप करतात की संजय शिरसाट आणि हर्षदीप कांबळे यांनी हा बदल कमिटीचा अहवाल लीक केलेला आहे. आणि तो लीक करून त्यामुळे कैलास थोरात यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. कैलास थोरात यांनी केलेला आरोप हा निकालच खोटा आहे, गैर आहे. संजय शिरसाट आणि हर्षदीप कांबळे हे बौद्ध समाजाचे आहेत, महार समाजाचे आहेत. आणि म्हणून कैलास थोरात यांनी जाणून बुजून जातीय द्वेष पसरवण्यासाठी अशा प्रकारचा आरोप केलेला आहे. मी त्या आरोपाचं खंडन करतो, मी त्या आरोपाचा निषेध करतो. कैलास थोरातांना विनंती करतो की थोरात उपवर्गीकरणाचा मुळे सामाजिक अशांतता भंगवण्याचं काम करू नका. अनुसूचित जातीमध्ये भांडण लावायचं काम करू नका. कदाचित आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे काही जातीचा फायदा होईल, काही जातीचं नुकसान होईल. आणि त्यामुळे आरक्षणाचा उपभोग घेणाऱ्या आरक्षणवादी जातीमध्ये, समूहामध्ये, समाजामध्ये फूट पडेल, संघर्ष निर्माण होईल. अशा प्रकारचं आपण वक्तव्य करू नका. महाराष्ट्र शासनाला, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की अशा बेछूट, बेफाम आरोप करणाऱ्या काही थोरातसारख्या लोकांवर आपण त्वरित कारवाई करावी आणि हा जातीय विद्वेष पसरणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद सर, तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधू पवार, मुंबई.